नमस्कार मंडळी, आजचा ब्लॉग खूप खास आहे कारण आम्ही सगळे कुटुंब एकत्र निघालो आहोत आपल्या लाडक्या बाळमामाच्या दर्शनाला. चला तर मग तुम्हालाही घेऊन जाऊयात. आईनं खायला दिलं नाही म्हणून पोरगीने केला होता भोंगा चालू. भोंगा काय थांबत नव्हता म्हणून आपण उतरलो हॉटेल समोर. मस्तपैकी अशी कुर्मापुरी मागवली आणि दाबून खाल्ली आपण सगळ्यांनी. कुर्मापुरी पोट भरणा म्हणून कलिंगड घेतला आपण. पुन्हा कलिंगडचा पण बुक्का पाडला सगळा आपण. सगळ्यांनी एक पीस घेतले आणि प्रत्येक जण खायला लागला. हे आमची बाची पण लागली खायला लगेच. आमची बायको म्हणे मी काही इथनं उतरत नसते, मला रिक्षातच खायला पाहिजे. मग काय दिलं. आणि आमची छोटी बाची म्हणे आम्हाला ब्लॉगमध्ये घ्या. मग तिला बी घेतलं आणि तिच्या आईला बी घेतलं. आमचं दाजी म्हणते ती तुम्ही खावा आणि मला ठेवा मागे. मग दाजीने बी घेतला एक पीस आणि खाऊन घेतला. शेवटी आपण सगळं खाऊन मस्ती केली आणि शेवटी पोचलो आपल्या बाळमामाच्या दरबारामध्ये. इथलं वातावरण थोडं जरा वेगळंच आहे. मनाला शांती मिळालीच पाहिजे इथं आलं की. आता म्हणलं आपण आली पहिल्यांदाच तर नारळ हा घेतलाच पाहिजे. नारळ घेतलं आणि आपण आलो बाळमामांच्या दरबारामध्ये. मामांच्या मंदिरासमोर कोण फोटो काढतोय तर कोण व्हिडिओ करतोय. आपण आपलं म्हणलं जाऊया रांगेत जाऊन उभं राहूया. मग शेवटी आपण आपल्या रांगेमध्ये आलो आणि रांगेमध्ये उभं राहिलो. गर्दी तर भयान होती. आता म्हणलं दर्शन होत आहे का नाही. बाळमामांच्या इच्छेने शेवटी आपलं दर्शन झालं आणि आपण बाहेर आलो. आमचं दाजी म्हणे आम्हाला पण घ्या ब्लॉगमध्ये, उद्या आम्हाला पण व्हायरल. दाजीसने घेतलं ब्लॉगमध्ये आपण आणि केला पुढचा प्रवास चालू. इथं आलो तर हे बघतोय तर ह्यांचं चाललं होतं पैसे चिटकवायचं काम. यासने विचारलं काम म्हणजे चिटकावताय तर त्या म्हणल्या तर आपली इच्छा पूर्ण होत्या. आम्ही पण केली सुरुवात आणि शेवटी आमचे पण पैसे चिकटले. बोला बाळमामाच्या नावानं चांग बदल. इथं आलेला एक पण माणूस कधी खाली हाताने जात नाही. प्रत्येकाची इच्छा ह्या पूर्ण होतात. शेवटी आपण नारळ वाढसून घेतला आणि प्रसाद पण त्यांच्या बसून घेतला. बाळमामांच्या दरबारातून घेतलेला हा लाडूचा प्रसाद गोडवा फक्त चवीत नाही तर प्रत्येक कणात आशीर्वादात भरलेला आहे. जिथे श्रद्धा आहे तिथे आठवणी निर्माण होतात. बाळमामांच्या मूर्तीपाशी घेतलेला हा फोटो आमच्या कुटुंबाच्या प्रेमाचा आणि आशीर्वादाचा साक्षीदार आहे. शेवटी आपला फोटोशूट झाला आणि पुढचा प्रवास चालू केला. सर्वांना भुका लागल्या होत्या म्हणून एका झाडाखाली आपण थांबलो आणि भेळीचं नियोजन केलं होतं. सर्वांनी कांदा चिरून घेतला तर कोणी कोथिंबीर चिरून घेतली तर कोणी लिंबू चिरून घेतला. प्रत्येकजण प्रत्येकाच्या कामात होता आणि मग आपण केली सुरुवात. प्रत्येकाला भुका तर लागल्या होत्या त्यामुळे आता म्हटलं खाली काही शिल्लक राहत नाही. सर्वांचं खाऊन झालं आणि शेवटी राहिला तो फक्त कागद म्हणाला आता मला पण खाऊन टाका. आम्ही म्हटलं तुला काय खाऊ शकत नाही, तुला आम्ही फेकून देतो. आम्ही शेवटी त्याला फेकून दिलं आणि बाळमामांच्या मंदिरापाशी सर्वजण आलो. कसं आहे बाळमामाचं मंदिर कमेंटमध्ये सांगा भावानं कसं वाटतंय ती. सर्वजण मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये पोचलो आणि लाईनने उभे राहिलो. शेवटी आपलं दर्शन झालं आणि आपण बाहेर आलो. म्हटलं त्या खांबाला कोणतरी आमच्यातलं कोण चिटकल पण खांबाला कोण आमच्यातलं काही चिकटलंच नाही. बाळमामांच्या दरबारात प्रत्येक पाऊल टाकताना वेगळीच ऊर्जा जाणवते. आता आम्ही या दुसऱ्या खांबापाशी आलोय आणि मंदिराचं सौंदर्य शब्दात सांगता येणार नाही. कसं आहे मंदिर भावानो बागा टॉपमध्ये मंदिर आहे आपलं. म्हटलं इथं तरी कोणतरी चिटकल पण इथं पण कोण चिकाटलंच नाही. शेवटी पोरगी लागली खांबासंगे खेळायला. आता म्हटलं आपली नशीब काय बघूया आणि आला आपलं दगड उभं करायला. दगड उभी केली तर आणि दगड पण आपली उभी राहिली तर आता म्हटलं आपली इच्छा काहीतरी पूर्ण होती. शेवटी आपण बाळमामांच्या मेंढ्याचं दर्शन घेतलं आणि प्रवासाचा शेवट केला. तर भावांना आपला ब्लॉग कसा वाटला हा कमेंटमध्ये सांगा. जाताना तेवढं लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. बाळमामाच्या नावानं सांग बरं.